नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज महामहिम राजपल केसरी सन 2026 मैदान संपन्न होत आहे। तर या मैदानामध्ये आपला मथुर बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गटपास झाल्यानंतर समालोचक काय बोलले ते बघा। राहुल भाई बद्दल देखील समालोचक उत्कृष्ट बोललेले आहेत। तसंच मथुरचा सुट्टी मेकर तो म्हणजे सागर काळभोर याच्याबद्दल देखील उत्कृष्ट असं समालोचक बोललेले आहेत। तर नक्कीच ते पाहण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आता बघा नक्की मथुर आणि मथुरचे मालक राहुल दादा पाटील आणि सागर काळभोर बद्दल समालोचक नक्की काय बोलले ते। 39 मध्ये सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे। अशा 39 सुटण्यासाठी सज्ज झाला। हा महामहिम सुटला क्रमांक 39 पळतोय आणि 39 मध्ये लढत चालू आहे। सुंदर गाड्या बघतात, सुंदर गाड्या लढत चालू आहे। दादांनी हात वर केला। हा कसं क्रिएट बघा, प्रेक्षक मंडळी दाखवून चालली आणि सांगून चालली। नियोजनाचा बेताज बादशाह असा शुभम पाटील आणि गौरव माने। सुंदर असा साज पळाला, ज्या साजानं अखंड हिंदुस्थानाच्या मनावरती राज्य केलं आणि आपल्या मालकाचं नाव अखंड 14 देशामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये गाजवलं। असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आरवली कल्याणकरांचा मथुर पळाला आणि सर्जेराव पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर, मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन पळाला। 1-2 का 4-2 का 1 असा लखन आणि मथुरचा साज सीमीला पात्र केला। किशोर ड्रायव्हर अय मंडप डेकोरेशन बॅरिकेड वाले, आपलं बॅरिकेड पडलंय, बॅरिकेड वाले या 8 दिवस मथुर पळाला आणि त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला। असा दिलदार मनाचा राजा माणूस राहुलभाई पाटील आडवली कल्याणकर। आणि त्या दिलदार मनाच्या राजा माणसाला त्या प्रेक्षक बाजूला या चला आता। सागर हा कसा आहे सागर? या बैलगाडी शर्यत क्षेत्रात सध्या समीकरण जुळलंय। जिथं सागर काळभोर हरपडवाडीचा तिथं मथुर आणि जिथं मथुर सागर तिथं गुलाल फिक्स। दोस्ती दुनियातील राजा माणूस समीर भैयानेर। समीर भैया एकदा हात वर करायचा, प्रेक्षकांना कळूया समीर भैया नेमके आहेत तरी कोण।